राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम आलोचनी रूपा पाहता लोचनी रूपा पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी
आत्ताच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या नामदार शालिनीताई विखे पाटील या ठिकाणी आलेले आहेत। ताईंना आपण आज थांबवणार नाही आणि या ठिकाणी आल्याबद्दल डांगे परिवाराच्या वतीने, राम हरे आप्पा आणि सर्व सुभाष भाऊ सर्व परिवाराच्या वतीने मी मनापासून ताईंना धन्यवाद देतो आणि ताई साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 मिनिटं शुभेच्छा द्याव्या आणि आपल्याला परवानगी आहे। या कैलासवासी वसुदानंदच्या प्रथम वर्षाच्या निमित्ताने ज्यांच्या मधुरवाणीने आपण ही कीर्तनरूपी सेवा श्रवण करत आहोत असे हरिभक्त परायण अरुणनाथ गिरी महाराज, व्यासपीठावरील गायनाचार्य, मृदुंगाचार्य, आमचे सर्व टाळकरी विद्यार्थी, उपस्थित नातेवाईक, बंधू भगिनींनो, खरं तर अण्णांच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर अत्यंत काबाड कष्ट करून एक शेतकरी कुटुंबातील जो माणूस आहे, आलेल्या संकटांना सामोरं जाऊन जे काही आपल्या मुलामुलींचं, सर्व नातेवाईकांचं जे काही शिक्षण करण्यासाठी आणि जी काही संस्काराची शिदोरी त्यांनी ह्या परिवाराला दिलेली आहे ती फार महत्त्वाची आहे। कारण स्वतःसाठीच सर्व जगतात, परंतु आपण एक समाजाचं देणं असतो, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या भावनेने त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केलेलं आहे आणि तेच काम तुम्हाला आम्हाला पुढे न्यायचं आहे। शेवटी त्यांना खरी जर श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांनी पाहिलेले स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मार्गाने आपण जाणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे। विखे पाटील परिवाराच्या वतीने, शिर्डी मतदारसंघाच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना आदरांजली व्यक्त करते व थांबते। धन्यवाद। ताई करता एकदा आपल्या सर्वांच्या वतीने पुनश्च धन्यवाद। टाळ्या वाजवून सर्वांनी सन्मान करावा। आम्ही जातो तुम्ही कृपा आसू द्यावी, 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 सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, आम्ही जातो तुम्ही कृपा आसू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा आसू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा आसू द्यावी, जातो तुम्ही कृपा आसू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठी श्रीरंग बोलावितो, वैकुंठी श्रीरंग बोलावितो, अंतकाळी विठू आमासी पावला, अंतकाळी विठू आमासी पावला, पुरी सहित झाला गुप्त तुका, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, सर्वजण टाळी, जय जय डोबा रखुमाई, जय जय डोबा रखुमाई, जय जय डोबा रखुमाई,
आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, 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 सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झालाय उभा पांडुरंग, वाढ वेळ झालाय उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावितो, बोलावितो वैकुंठी श्रीरंग, आ वैकुंठी श्रीरंग बोलावितो, बोलावितो वैकुंठी श्रीरंग, आ आ आ
वैकुंठाची रंग वैकुंठाची रंग वैकुंठाची वैकुंठाची रंग बोलावी तो वैकुंठी रंग बोलावी तो वाढवे झाला उभा पांडुरंग वाढवे झाला सर्वांना विनंती आहे टाळी वाजवा आपण टाळी वाजवा सर्वजण विठाला 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 पुंडलिका वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की योगराज गंगागिरी महाराज की सद्गुरु नारायण गिरी महाराज की अडबंगेनाथ श्री संत साईनाथ श्री रामचंद्र छत्रपति शिवाजी महाराज की बोलो रे भाई सब संतन की जय विठाला 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 आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलवितो अंतकाळी विठू अमासे पावला कुडी सहित झाला गुप्त तुका वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलवितो पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करारे दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तबो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम गोरक्षे जालिंदर चर्पटाषाढ भंग काणीप मच्छिंद्राद्या सौरंगी रेवानक वर्तनी संज्ञा भूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्ध धन्य धन्य अडभंगनाथा धन्य धन्य अडभंगनाथा धन्य धन्य अडभंगनाथा धन्य धन्य अडभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी
ठेवी तो माता ओ धन्य धन्य अडबंगी हो धन्य धन्य अडबंगी माता तुमच्या चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा राम भरोसे राम बिनु राम नाम बिसवास सुमिरण सुमंगल सुमिरण सुमंगल कुशल मागत तुलसीदास राम भरोसे राम बिनु राम नाम बिसवास प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवी करता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील त्रिचरणी उपदेशपर प्रकरणातील अभंग आपल्या पुढे कीर्तनासाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये महाराज सांगतात, बाबा रे आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, या शब्दाने प्रारंभ झाला. याचा अर्थ कोणाची कृपा असावी आणि महाराज चालली तरी कुठे, काही शंका निर्माण होतात. बरं, ज्यांना नेण्याकरता देव आला, जगतपती आला, जगदेश्वर आला, घेऊन जाण्याकरता मुरळी म्हणून देव न्यायला आल्यानंतर ही भूमिका तुकोबारायांची की आता मी देवाच्या समवेत चाललो आहे आणि जात असताना तुम्ही इथे आहे, सर्वांना धन्यवाद, तुम्ही माझ्यावर सदैव कृपा असू द्यावी. पण जे इथे नाहीये त्यांना माझा नमस्कार सांगा, विनंती सांगा, मी आठवण केली, हाही निरूप द्या, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. जे आहे त्यांची कृपा असू द्या, पण जे नाही इथे आहे त्यांना मात्र सकळा सांगावी विनंती माझी, सकळांना विनंती सांगावी. महाराज थांबा ना जरा, तुम्ही एवढी गडबड का करतात जायला. महाराज म्हटले आतापर्यंत तुमच्यात थांबलो, पण तुम्हाला माझी किंमत कळाली नाही. आज तर तेव्हा किंमत कळत नसते, आता शक्य नाही, वाढ वेळ झाला, उहा पांडुरंग, पांडुरंग न्यायला आला, आता मी थांबणं शक्य नाही, जातो आता. अंतकाळी देव न्यायला आला, विठू पावला, त्यामुळे आता थांबणं शक्य नाही. अंतकाळी विठू आमासी पावला आणि कुडी सहित झाला गुप्त तुका, गुप्त झाले, निघून गेले आणि आता देव न्यायला आला, हे जीवन धन्य झालं, ते तुकोबाराया. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. विठाला सर्वांना विनंती, विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर मोकळ्या टाळ्या वाजवा, टाळीला टाळाटाळ करू नका, याच्यावर जीएसटी नाही हे ध्यानात ठेवा. विठाला कारण इथे काही आपल्याला टॅक्स भरायची गरज नाही किंवा इथे रिटर्न झालं ना भरून. आता रिटर्नचा महिनाही संपला, कारण ते 30 तारखेपर्यंतच होतो, आता नोव्हेंबर चालू आहे मायबाप, ते संपलं, आता टॅक्स नाही आता इथे, त्यामुळे टाळी वाजायची, टाळाटाळ करायची नाही, सर्वांनी टाळी वाजवत जा, कारण टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी, पंढरीची परंपरा आहे आपली, म्हणून टाळीला न टाळाटाळी करता कीर्तनात निधन, कीर्तन संपेपर्यंत टाळी वाजवत जा, विनंती. धन्यवाद. आज इथे आपण ज्यांना आदरांजली अर्पण करण्याकरता उपस्थित झालो आहोत ते कैलासवासी वसंतराव अण्णा, अर्थात वसंतराव बाबूराव पाटील डांगे, आणि आपण त्यांना प्रेमाने सर्वजण अण्णा म्हणत होतो. त्यांना आपल्यातनं जाऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. आपले नम्रामध्ये शोकाकुल असणारा हा परिवार गंगा भागीरथी विमलबाई वसंतराव पाटील डांगे ह्या त्यांच्या धर्मपत्नी आहे, आणि श्री गणेश वसंतराव पाटील डांगे, श्री बबन वसंतराव पाटील डांगे हे दोन्ही मुलं आहेत. सौभाग्यवती रुपाली दत्तात्रय पाटील कडलग या कन्या आहेत. श्री रामहरी बाबूराव पाटील डांगे हे भाऊ आहेत. श्री उत्तमराव बाबूराव पाटील डांगे हेही भाऊ आहेत. गंगा भागीरथी अंजनाबाई दत्तात्रय पाटील यादव ह्या बहीण आहेत. श्री सचिन रामहरी पाटील डांगे पुतणी आहे, आणि सौभाग्यवती
भावना राहुल पाटील शिंदे ह्या पुतणी आहेत. गंगा भागीरथी शशिकला शहाराम पाटील बोर्डे ह्या बहीण आहेत. सौभाग्यवती सविता अरुणराव पाटील गायके बहीण आहेत. गंगा भागीरथी सत्यभामाबाई कारभारी पाटील गाढवे ह्या बहीण आहे आणि सौभाग्यवती कांताबाई उत्तमराव पाटील बोठे ह्या बहीण आहेत. संपूर्ण डांगे पाटील परिवार आणि इष्टमित्र सखे सोयरे मंडळी, आपण सर्वजण अण्णांना आदरांजली अर्पण करण्याकरता उपस्थित झालो आहोत. कैलासवासी वसंतराव बाबूराव पाटील डांगे यांना आपल्यातनं जाऊन 1 वर्ष झालेलं आहेत. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आजची ही कीर्तन सेवा विश्वराकडे आपण समर्पित करणार आहोत. माझे आणि या परिवाराचे गेल्या अनेक वर्षापासून 20 ते 22 वर्ष झाले या घराण्याशी, या गावाशी माझा संबंध आहे. बघा, रामहरे अप्पा आणि त्यांचे बंधू हे दोघे भाऊ फार जिव्हाळ्याने नांदत होते. अत्यंत प्रेम कसं असावं तर ह्या दोघा भावासारखं असावं असं तो वाखाणण्यासारखा विषय होता. आणि आज अण्णांचे माझेही चांगले संबंध होते. नेहमी येता जाता घरी आलो, या परिसरात आलो की भोजनाला असेल, नाश्त्याला असेल, आग्रह असायचा. आणि म्हणून समस्त हा डांगे पाटील परिवार अत्यंत कार्यक्षम आहे, सदशील आहे, कर्मवादी आहे. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी अण्णांना आदरांजली अर्पण करण्याकरता जमलेलो आहोत. या कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारे मृदुंगाचार्य, मृदुंग अलंकार श्री हरिभक्तीपारायण संतोष महाराज दीक्षित समस्त विद्यार्थी घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले. पण एवढी दाढी का वाढवली, एवढा त्याग का केला, काही कळलं नाही मला. कारण त्यांची दाढी वाढल्यावर साधू होता की काय असा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे आमच्या पक्षात येत असले तर आनंदच आहे, स्वागतच आहे तुम्हाला. भगवे कपडे शिल्लकच आहे आमच्याकडे. ते इथे उपस्थित आहे. नाद ब्रह्म विद्यालयाचे ते सर्व आहेत विद्यार्थी आणि ते इथे आले. धन्यवाद. आमच्या आश्रमातील विद्यार्थी श्री हरिभक्तीपारायण विशाल महाराज लकारे, ते आता उपंत परीक्षा दिलेली आहे. पण त्यांना म्हटलं प्रॅक्टिसला चला माझ्या संग, अधूनमधून अनुभव येतो. उपंत विशारद आता ते होत आहे परीक्षा. 4 का 5 झाले काय असतं ना, ते किती आहे सगळ्या 7 आहे. मग 5 झाल्या का? 5 झाल्या. अजून 2 बाकी विशारदला. पण त्यांना घेऊन आलो. म्हटलं तिकडे तुम्ही विद्यार्थी शिकवता वाजवतो, पण इथे चाला लाईव्ह शिकवलं जाईल. त्यांना धन्यवाद. ज्यांची चाल झाली ते हरिभक्तीपारायण रामकृष्ण महाराज चौधरी, सुंदर गोड चाल गायली महाराजांनी. त्यांना साथ केली. ड्युटी डबल धंदा हो तुमचा. म्हणजे शाईबाबा संस्थांमध्ये नोकरी करतात आणि इकडचे 2 तासात घेऊन जातात. किती पुढे ठेवता. आम्ही जेवायला येतो एक दिवस, म्हणजे तिकडे ड्युटी चालू आहे आणि इकडे मला ते आबा दाखवू राहिले असं बघा तिकडे बघा. मी काही म्हणत नाही, मी धंदाच म्हटलो म्हणजे परमार्थाचा. पण तुम्ही लगेच असं बोट करून ते डांगे साहेब बघा, असे संदीप भाऊ बागुल महाराज, धन्यवाद त्यांना. या परिसराचे पाहुणेच असणारे, परिसरातील अत्यंत मोठं काम करणारे, तरुण तडफदार युवा कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे ते विकास महाराज यादव आवर्जून इथं उपस्थित आहे. मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. मग विनेकरी महाराज डांगे पाटील तुम्हाला धन्यवाद. सगळे भजनी मंडळी आपले केलवड आणि दहेगाव आपल्याला धन्यवाद. इथले सगळे विद्यार्थी उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. भगवानराव डांगे पाटील तुमचाच कार्यक्रमाला आम्ही आलोय, तुम्ही उपस्थित झालात, धन्यवाद. या ठिकाणी सरपंच साहेब डांगे साहेब, तुम्हाला सरपंचाला धन्यवाद दिले म्हणजे गावाला पोहोचला असं त्याचा अर्थ समजतो. तुम्हाला धन्यवाद. सुभाष भाऊ डांगे पाटील आणि सर्वच जण या ठिकाणी परिवारातील सगळे परिवार मनापासून गावाला आणि परिवाराला धन्यवाद देतो. या ठिकाणी नामदार शालिनीताई विखे पाटील साहेब त्याही सदिच्छा भेट देऊन गेलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. सिस्टीम या ठिकाणी लावणारे माऊली भाऊ ते तिकडे ते डिजिटल सिस्टीमवाले आहेत, माऊलीला मनापासून धन्यवाद. आणि एवढ्या हॉलमध्ये आवाज जरा कंट्रोल करायचा किंवा तो व्यवस्थित ठेवायचा अवघड असतं, पण ते शिट्टी न वाजता आवाज क्वालिटीचे देतात, त्यांना धन्यवाद देतो माऊलीला. विठ्ठल या ठिकाणी आमच्या राम मंदिराचे दत्तूभाऊ कुधाळे पाटील, तुमच्या परिवाराला धन्यवाद भाऊ. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या विचाराला प्रारंभ करतो.
तुकोबारायांचा अभंग या ठिकाणी गोड घेतलेला आहेत. माय बापांनो, आमचे लखनगिरी आहेत, विद्यार्थी वैष्णव माणिक आहेत, आपल्या सर्वांना धन्यवाद. माय बापांनो, तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे. तुकाराम महाराजांचं जीवन धन्य आहे. दोन प्रकारचे जीवन असतात हे ध्यानात ठेवा. एक धन्य जीवन आहे आणि एक निंदी जीवन आहे. निंदी जीवनामध्ये कोणी काय आदर्श घ्यावा, पण धन्य जीवनामध्ये आदर्श घेतल्याशिवाय राहत नाही, ते महापुरुष आहे. मी दोन प्रकार सांगणार आहे, एक धन्य आणि एक निंदी. जीवनातले दोन प्रकार आहे. काही काही माणसं म्हणतात हा माणूस आमच्या गावातला एवढा विचित्र आहे, त्याच्यासारखा विचित्र माणूस नाही, हे निंदे जीवन आहे. त्याच्या उलट काही म्हणतात हा आमच्या गावातला देव माणूस आहे, माणूसच आहे पण याला देव माणूस म्हणतात, त्याचंही नाव घेतलं जातं, याचंही नाव घेतलं जातं. एक तर चांगलं वागले तर लोक नाव घेतात, एक अति वाईट वागले तर नाव घेतात, मधल्याचं कोणीच घेत नाही, हे ध्यानात ठेवा. म्हणून कधी कधी आम्हाला मोठे मोठे माणसं टीव्हीवर राहण्याकरता, चर्चेत राहण्याकरता ते काहीतरी करत राहतात, काहीतरी बोलत राहतात. लोकात राहण्याकरता सुद्धा आबा दोन्ही प्रकारे वागावं लागतं. त्याला राजकारणी म्हणतात, हे ध्यानात ठेवा पुढे. म्हणजे हे वास्तव महाराज, जो इकडे नाही तो तिकडे नाही, त्याचं कोणी नावच घेत नाही, हे ध्यानात ठेवा. आणि म्हणून एक धन्य जीवन आहे, एक निंदे जीवन आहे. बरं का राजूभाऊ, दोन प्रकारचे जीवन आहेत. राजूभाऊच्या चहा बाकी आबा लय दिवसाचा, ते गेटवरच घर आहे, पण ते बघा भाऊ आज तुम्ही आता असं काय, माझे जुने येते आबा आपले, कल्पना करा. दोन प्रकारचं जीवन सांगत असताना संतांचं जीवन हे धन्य आहे. बरं का, संतांचं जीवन धन्य आहे. त्यांनी स्वतः करता काही केलं नाही, जगाकरता केलं. जे आपल्या करता करतात, आपल्याच करता जगतात आणि आपल्या करता जगून संपून जातात, ते सामान्य असतात. हो, जे स्वार्थ करता जगतात, स्वार्थामध्येच राहतात, स्वार्थाकरताच जीवन जगून आपलं आयुष्य संपवतात, त्याला काय किंमत आहे? आपण जगत असताना आपलं आपलं पाहिलंच पाहिजे, आपलं आपलं केलंच पाहिजे, पण थोडा थोडा तरी परोपकार केला पाहिजे, कोणाला मदत केली पाहिजे. लग्न असेल, आपल्याकडे किती चांगली संस्कृती आहे दत्तू. लग्नाला आपण आहेर घेऊन जातो, पण आता नवीन पद्धत निघली, त्याच्यात टीप असते, आहेर कोणी आणूच नाही, निदान आहेराने तर सुद्धा आहेर आणू नये असं लिहिलेलं असतं. पण आमच्याकडे जी परंपरा आहे, लग्न असेल मुलीचं तर गरीबातला गरीब माणूस को होईना काहीतरी कन्यादान करतो, ही परंपरा आहे आमची. त्याची जशी ऐपत असेल त्याच पद्धतीने तो दान करतो. कन्याला दान करावा ही आमची परंपरा आहे, आणि कन्याला दान करावा ही आमची संस्कृती आहे. ज्याच्याकडे कन्या असेल, एखाद्याला 4-5 मुली असेल, त्याच्या इतकं भाग्यवान जगात कोणीच नाही. आज मुली नको म्हणताय लोक, हे ध्यानात ठेवा. एका मुलीचं लग्न लावलं म्हणजे एक यज्ञ करणं, हे ध्यानात ठेवा. ज्यांना जास्त मुली असतील त्यांच्यासारखा श्रीमंत आणि पुण्यवान जगात कोणीच नाहीये. आता दुर्दैव आहे, श्री भ्रूण हत्येची वेळ आमच्या देशात यावी आणि आम्ही त्याचं अवलोकन करावं, आम्ही त्याला खतपाणी घालावं, हे काही चांगली गोष्ट नाहीये. बरं का, मायबापांना विचार करा. या सगळ्या गोष्टी करत असताना श्री जन्म या अत्यंत महत्वाचा आहे. शक्तीशिवाय शिव अधूर आहे. मग शक्तीशिवाय जर शिवच अधूर असेल, सीतेशिवाय राम अधूर असेल, शक्तीशिवाय शिव अधूर असेल, आपण तरी कसे पूर्ण होणार आहे? म्हणून घरामध्ये माणसं जीवन जगत असताना घरात जास्तीत जास्त काम करणारी आमची माता बहीण आहे. सकाळी सगळ्यात आधी उठते, सगळ्यांचं आवरून देते, सगळ्यांची सेवा करते, ती माता बहीण आहे. पण दुर्दैव असं आहे की त्या माता बहिणीकडे पूर्ण लक्ष द्यायला वेळ नाही. म्हणून आमच्या शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, पुरुषाला जेवढा अधिकार आहे स्त्रीला त्याहीपेक्षा जास्त अधिकार आहे. कारण आमच्या धर्मशास्त्रामध्ये अनेक स्त्रिया झाल्या देवी म्हणतो आपण त्यांना, पंचमहापतिव्रत झाल्या, जगात नाव प्रख्यात आहे त्यांचं. सीता, तारा, मंडोदरी, अनुसया, द्रौपदी,
या पंचमहापतिव्रता आहे, पण महापतिव्रता अनुसया आहे, जिने आपल्या पतीची सेवा केली आणि 33 कोटी देव एकत्र केले महाराज. देवाकडे अनुसया गेली नाही, पतिदेवाची सेवा करून देवच आपल्याकडे आणले. ही पतिव्रतेची शक्ती आहे. म्हणजे देव प्रसन्न करणं हे तर चांगलंच आहे, पण देवालाच आपल्याकडे आणणं इतकी सोपी गोष्ट नाही. ते अनुसयाने करून दाखवलं. कारण माणसावर सत्ता नाही गाजवली, देवावर आहे. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. हो तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. मायबाप, पतिवरती जी सत्ता देवावर असते, जरा विचार करा, ही ताकद आमच्या नारीमध्ये आहे. या ठिकाणी बाबासाहेब पाटील डांगे बापू यांचं आगमन झालं. बापू धन्यवाद. आणि डांगे पॅटर्नचे आमचे डांगे सरांचे सुपुत्र, ज्यांचं अत्यंत मोठं महाराष्ट्रभर काम आहे, ते ज्ञानेशजी डांगे पाटील, तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही आल्याबद्दल. विठ्ठल विठ्ठल. हो, निस्ते एकटे आले नाही, आमच्या पूनमताईला घेऊन आल्याबद्दल धन्यवाद. संग सती जग जननी भवानी, एक रामायणामध्ये चौपाई आहे. कीर्तनाला कथेला एकट्यान जाऊ नये. आबा मी पाहिलं आंटी बस, तुम्ही टेन्शन नका घेऊ, माझं लक्ष दोन्हीकडे. ते म्हणते त्या आल्या, आंटी तुम्हाला आधीच पाहिलं देण्यात ठेवा. हा, तुम्ही दोघंच आहे. कारण संग सती जगत जननी भवानी, हे रामायणामधली चौपाई आहे. परमार्थात दोघांनी नसलं कळलं तर पती सर्व काम करतो महाराज. सत्यनारायण जरा गुरुजींनी घालायचं सांगितला की पत्नी लिहून देते किंवा गुरुजी लिहून देतात, हे आणा ते आणा, यादी लांबलाचक असते बरं का डांगे पाटील, यादी लांबलाचक असते. मग हे 15 दिवस सत्यनारायणच्या तयारीत असतात, सगळं आणतात. आता सगळे वेळ घेत नाही सांगून, सगळं आणलं. सत्यनारायणला प्रारंभ होतो. प्रारंभ झाला, सत्यनारायण सुरू झालं की पत्नी एकीकडे बसलेली असते, पती एकीकडे, आणि मग गुरुजीचं लक्ष जातं. पत्नी लांब बसल्या, ओ थांबा थांबा, काय त्यांना जवळ घ्या, हात लावा. 15 दिवस कष्ट केले, पण त्यांनी हात लावले, पुण्य इकडे गेलं अर्ध. हे ध्यानात ठेवा. म्हणजे पत्नी हात लावते आणि पुण्य पतीचं घेते. का? पत्नीकडे त्याग आहे. मी स्त्रीचं सांगत होतो, स्त्रीकडे त्याग आहे बापू. कारण जन्माला आली घरी एकाकडे, जन्माला आली बापाकडे, वाढले बापाकडे, राहिली भावाकडे, शिक्षण केलं भावाकडे, लहानच्या मोठी झाली भावाकडे, संगोपन केलं वडिलांनी, आईवडिलांनी, भावानी. पण लग्न झालं, एका दिवशी संबंध तोडला आणि दुसरीकडे गेली. इतकी सोपी गोष्ट आहेत का? स्त्रीचा त्याग जरा डोळ्यापुढे आणा किंवा एखाद्या दिवशी चिंतनाला घ्या. किती मोठा त्याग आहे. मग आपली बहीण, मावशी, काकी, आजी, आई आणि मुलगी, यातूनच आपण सर्वजण चाललेलो आहोत. म्हणून स्त्रियांना शास्त्रामध्ये महत्व दिलेलं आहे. माय बापांनो, हे सगळं करत असताना धन्य जीवन आपल्याला करायचं आहे. देवापर्यंत जाण्याकरता संतांचं जीवन धन्य आहे. त्या दुर्योधनाकडे जर बघितलं आपण, त्या कौरवाकडे जर बघितलं, राजा धृतराष्ट्र हस्तिनापुरातला राजा होता महाराज. या भारताचं साम्राज्य ज्याला मिळालं तो राजा धृतराष्ट्र आहे. पण समाधान कुठं आहे? राजाहून ज्याला सुख नसावं, राजाहून त्याला शांती नसावी, राजाहून समाधान नसावा, हे निंदे जीवन आहे. कधी कधी पद मिळाल्यानंतरच माणसं सुखी होतात, हे सांगितलंच कोणी आपल्याला?
अहो, जे माणसं जिथे आहे भक्ती करायची असेल तर तुम्ही फार श्रीमंत झाले, मोठे झाले, सगळं काही मिळालं मग भक्ती करतो असं काही नाहीये. देवाने हे सगळं दिलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण जे आहे त्यात समाधान माना आणि आपलं जीवन आनंदमय जगा. भविष्याची चिंता आणि भूतकाळातला विचार जे माणसं करतात ते सदैव दुःखी असतात. आपण ऐकताय ना, पुढं कसं होणार आहे, माझ्यानंतर माझ्या मुलाचं कसं होणार आहे, माझ्यानंतर माझ्या पिढीचं कसं होणार आहे, माझ्यानंतर माझ्या भावाचं कसं होणार आहे, माझ्यानंतर माझ्या परिवाराचं कसं होणार आहे. अरे जे होणार ते होणारच आहे, आणि जे नाही होणार ते कधीच होणार नाही. कशाला चिंता करायची. भविष्याची चिंता, भूतकाळातला विचार जे माणसं करतात ते दुःखी असतात, सुखी होऊ शकत नाही. तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल, भविष्याची चिंता करू नका. त्या ठिकाणी भविष्याची चिंता करू नका, भूतकाळातला विचार करू नका. वर्तमान काळ आनंदात घाला, सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. मायबा, आजचा दिवस मिळाला ना आपल्याला, आजचा दिवस देवाने दिलाय ना, पण दिवसभर माणसाने चांगला वागायचा प्रयत्न केला पाहिजे. आज या ठिकाणी आमच्या वयोवृद्ध, आपल्या परिसराच्या साध्वी, ज्यांचे सर्वांना आशीर्वाद प्राप्त होत आहेत, त्या गोदावरी मठाच्या मठाधिपती आणि साकूरच्या महंत माधवीताई या ठिकाणी आलेल्या आहेत. ताई करता एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. संत आले, महात्मे आले. इथे घ्या ना आबा, पुढे घ्या ना थोडस. या ताई, बस बस तिथे घ्या. एकदा ताई करता सगळ्यांनी टाळ्या वाजवून धन्यवाद द्यायचे आहेत. विठाल विठाल विठ्ठल 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 काय निर्मळ जीवन आहे. मी अनुभवलं, गेलो, दोनदा गेलो एवढ्यात. आज ताई या ठिकाणी आलेले आहेत. एक दिवस भेटायला गेलो होतो, आप्पाने सांगितलं महाराज या म्हटले कार्यक्रम आहे, आलो भेटायला. आणि एक दिवस कीर्तन केले का साध्वीताईंचं. मठामध्ये सुंदर परंपरा चालू आहेत. माणसाला वेद मंत्र म्हणायचं अवघड आहे. मंत्र नीट म्हणता यावा, त्याचा उच्चार व्यवस्थित व्हावा, ही सगळी अवघड परिस्थिती आजच्या काळात तरी आहे. पण माणसं मंत्र म्हणतील त्यात नवल नाही, ब्राह्मण म्हणतील यात नवल नाही, पण आश्रमातल्या साध्वी सुद्धा वेद मंत्र म्हणतात. हे साकुरीचा आश्रम उपासने बाबांचं. हा महाराज, हे जीवन धन्य आहे. आमच्या माधवीताई, त्यांची पुण्यतिथी होती ना, ते लीलाताईची पुण्यतिथी होती आणि त्या पुण्यतिथीला मी गेलो होतो. आता ताई या ठिकाणी आहे, अध्यक्ष आहे, मठाधिपती आहे. गोदावरी ताई, त्यांचा जे कार्यक्रम सप्ताह झाला बरोबर ना, तेव्हाही आलो होतो. आता या ठिकाणी माधवीताई उपस्थित आहे, मनापासून धन्यवाद देतो. लीलाताईच्या पुण्यतिथीला आम्ही गेलो आणि म्हणून ते सगळं कार्य पाहिलं महाराज. माझा विषयच तो होता, धन्य जीवन आणि निंदे जीवन. तिथे पाहिलं एक यज्ञ मंडपच आहे, म्हणजे वर्षभर तिथे यज्ञ चालावा ही आमची परंपरा होती. ही ऋषीमुनींनी घालून दिलेली संस्कृती परंपरा आहे. माय बापांनो, या सगळ्या गोष्टी करता करता आम्हाला जे जीवन मिळालेलं आहे ते फार पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं आहे, थोडंसं आहे, छोटंसं आहे. कोणाला माहिती पुढच्या वर्षी आपण राहू की नाही राहू. डांगे पाटील जर कधी विचार केला, आम्ही हे सगळ्या गोष्टी करतो आहोत, पण शाश्वती जर आपलीच नसेल तर आपली शाश्वती नाही, शरीराची नाही, मग बागेची कशाची शाश्वती घ्यायची, आपल्याला कशाची असली पाहिजे याचा विचारही कधी कधी केला पाहिजे. माणसं हव्यास करतात, हव्यासापोटी जीवन जगतात, ते माणसं कधीच सुखी होऊ शकत नाही. कर्म करू नये असं नाही, इच्छा ठेवू नये असं नाही, कर्म केलंच पाहिजे, पण ते निष्काम कर्म केलं पाहिजे, सकाम नाही. कर्तव्य म्हणून करा, केलंच पाहिजे. अर्जुनाला भगवान परमात्म्याने सांगितलं, हे कर्म करत असताना, हे पार्था, हे धनंजया, हे अर्जुना, कर्म कर पण निष्काम कर. आळशी असू नये माणसाने, पण हे तुला अर्पण. मयार्पित मनोरबुद्धी योमत भक्त समे प्रिया. हे अर्जुना, मला कोणता भक्त आवडतो, जो मला सर्व कर्म अर्पण करतो. जे चांगलं घडलं तेही अर्पण, वाईट घडलं तेही अर्पण, जे केलं तेही अर्पण. आपलं शिल्लकच राहत नाही. मयार्पित मनोरबुद्धी, भगवंताचं वचन आहे, मला अर्पण कर, मग तुला काहीही सुख दुःख स्पर्श करणार नाही. कर्म कर.
कर्म नाही केलं तर मग तू आळशी होशील. कर्म केलंच पाहिजे मानवाने. कर्मानुबंधेन मनुष्य लोके न रूपमशे तथोपलभ्यते नांतो न चादिर्न नस संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं स्वेरूढमूल मसंग शस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता निवर्तन्ते भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणे. हे सगळं पुरुषाला सांगितलं. कोणत्या? ततः पदं तत्परिमार्गितव्यं. पण तो पुरुष श्रद्धा ठेवून केलं तर त्याला ते फल प्राप्त होतं. पण काहींचे कर्म करायचं पण श्रद्धाच नसते. अश्रद्धाना पुरुषा धर्मशास्त्रे परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते तद्धाम परमं मम. मग अश्रद्धाना पुरुषा, ज्याची अश्रद्धा असेल, श्रद्धाच नसेल आणि अश्रद्धावान असेल, तो पुरुष काय कामाचा हो? आम्ही करत आहोत, त्याची श्रद्धा नाही. आम्ही देवपूजा करतो, श्रद्धा नसेल, करायची म्हणून करतो. पंढरीला जातो, श्रद्धा नसेल, जायचं म्हणून जातो. अन्नदान करतो, पण श्रद्धा नसेल, करतो म्हणून करायचं. फल कसं मिळणार आहे? ते करत असताना आम्ही जे करतो आहोत, ही आमची परंपरा आहे, ही आमची संस्कृती आहे आणि ही आम्हाला सांगितलेली सद्गुरूंनी आहे, आमच्या वडिलांनी आहे आणि मग मात्र आम्हाला यातून चांगलं फल मिळणारच आहे, ही श्रद्धा असावी. त्या पुरुषाने ते कर्म केलं, पण हे करून मी अपेक्षा काही ठेवू नये, ही निष्कामता असावी. जरी चांगलं आहे, हे देवा मी तुला अर्पण करतो. पुन्हा मय अर्पित मनोरबुद्धी. म्हणजे दोन्ही गोष्टी सांगितल्या. इथे शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे स्थार, हे तुकोबराय म्हणतात. पण तेच तुकोबराय सांगतात, शरीर उत्तम चांगले आणि शरीर सुखाचे घोकिले. जर विचार करा, इथे उत्तम चांगले तेच म्हणतात आणि शरीर दुःखाचे कोठार आहे तेच म्हणतात. एक माणूस असा जर बोलायला लागला, म्हणजे हेही बोलायला लागला, तेही बोलायला लागला, त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? किती तोंडे? हा, 2 तोंडे. बरं झालं तुम्ही हात केला बरं का भाऊ. हा, कल्पना करा. कारण ह्यो म्हणतो उत्तम चांगलं शरीर आहे, शरीर उत्तम चांगले आहे, शरीर सगळं काही चांगल्याच गोष्टी आहे. पण तेच जर इकडं शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे स्तार हे जर म्हणत असेल तर असं कसं? हे खरं की ते खरं? शरीर तर दुःखाचं कोठार आहे, ते उत्तम चांगलं कसं होईल? आणि उत्तम चांगलं असेल तर दुःखाचं कोठार कसं होईल? एकच घडेल ना, दोन्ही घडूच शकत नाही. पण ज्या वेळेला हेही बोलल्या जातं आणि त्यावेळेला तेही बोलल्या जातं, ते माणसं म्हणतात हा माणूस जरा बरं का ज्ञानेश्वर किती तोंडे आहे? हा 2 तोंडे आहे. इथे असं बोलतो आणि तिथे तसं बोलतो. माणसं त्याच्यावर विश्वास ठेवीत नाही. पण हे शब्द बापू तुकाराम महाराजांचे आहे. तुकाराम महाराजांना अशी बोलायची कोणाची हिंमत आहे का? काही काही प्रमाण आपल्याला शंका निर्माण करतात. बघा, एक प्रमाण किती गोड आहे. आत्ता ज्ञानोबरायांची यात्रा झाली. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ, अंगी आयसे बळ, अंगी आयसे बळ रेडा बोले. हे प्रमाण आहे की नाही? मग जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, पण अंगी आयसे बळ रेडा बोले. सोन्याचा पिंपळ ज्ञानोबरायांच्या द्वारात आहे, आपल्याला दिसतो का? बापू विचार करा. पण प्रमाण आहे, सोन्याचा पिंपळ दिसत नाही हे खरं की सोन्याचा आहे हे खरं? थोडं थोडं बोलावं. तुम्ही काही दम दिला का तुम्हाला? घरी आले घरून बा काही बोलूच नका हवा, असं थोडंच आहे. आंटी तुम्हाला इथेच घेऊन आलं त्यामुळे बोला जा ना थोडं तुम्ही. म्हणजे सोन्याचा पिंपळ आहे हेही खरं आहे, पण दिसत नाही हेही खरं आहे. कधी कधी दोन्ही खरं. कसं असतं बरं का? दुधामध्ये तूप आहे म्हणजे हेही खरं, लोणी आहे हेही खरं, पण दिसत नाही हेही खरं. दुधामध्ये लोणी आहे हेही खरं, पण दिसत नाही हेही खरं. दिसून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? माऊली सांगतात, मंथुनी नवनीता पैसे घे आणता, मंथुनी नवनीता पैसे घे आणता, मंथुनी नवनीता पैसे घे आणता, मंथुनी नवनीता पैसे घे आणता.
ते आता ऐकायची इच्छा झाली ना. हा, कधी कधी तो भाव रंगून जात असला मग थांबावं लागतं, पण तुमचं ऐकायची आम्हाला इच्छा झाली. वा वा. महाराज किती सुंदर सांगतात. मंथुनी नवनेता तैशे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. माऊली म्हणतात मग ते लोणी काढण्याकरता दुधात आहे लोणी पण दिसत नाही, दिसत नाही. काय करावं लागेल? त्याकरता मंथन करावं लागेल. तसं जगात देव आहे, काय करावं लागेल? पाहण्याकरता भक्ती करावी लागेल. होय, भक्ती केला तैसा. भक्ती केली मग तो इच्छा करतो, पुरवतो, येतो. ऐका, ज्या की रही भावना जैसे प्रभू मूर्ती तन दावे तैशी. मग जशी मूर्ती प्रभूची इच्छा असेल प्रगट होतो, दिसतो. मग तो देव पाहण्याकरता भक्तीच करावी लागेल. पण दुधातलं जे लोणी आहे असतं पण दिसत नसतं. पण ते नाहीये का? आहे. आहे का? दिसतं का? नाहीये. लोणी आहे पण घुसळणच करावं लागतं, तेव्हा ते लोणी बाहेर पडतं, तूप बाहेर पडतं. याचा विचार असा आहे. सोन्याचा पिंपळ तिथे आहे, इथून वाढलं ना. मग सोन्याचा पिंपळ त्यांच्या दारात आहे, हे खरं आहे, पण दिसत नाही, हेही खरं आहे. आणि जर सोन्याचा पिंपळ आपल्याला दिसला असता, आपल्या नेत्राने दिसला असता, बरं का ताई, तर पंढरीची वारीतले लोक कमी झाले असते. पंढरीला दिंड्या जरा कमी गेल्या असत्या आणि दिंड्या इकडंच वाढल्या असत्या, बरं का गोकुळ साहेब. आळंदीला दिंड्या जास्त वाढल्या असत्या. ते म्हणले असते पांडुरंग पांडुरंग भजन करून काय फायदा आहे, जरा इकडं चला, आळंदीची वारी होईल आणि पिंपळ सोन्याचं पाहून येऊ आणि एक एक दगडा घरी घेऊन येऊ. म्हणजे काम झालं आपलं वर्षभराचं. एक दगडा आणला लांबलचक फांडी, तर त्याला 5-50 पानं असेल तर महिन्याला एक पान मोडायचं. भाऊ बरा आहे आता. कशाचा? सोन्याचा. बापू तुम्ही लक्ष द्या ना, मी काय सांगतोय. माझ्याकडेच लक्ष, एवढं बरं आहे. सोन्याचा भाव जरा आता बरा आहे. हा, काय भाव आहे महाराज? 1.25 लाख रुपये चालू आहे. हो, काय भाव आहे विचार करा. 24 कॅरेटला काय भाव चालू आहे. मग एक एक पान, एक एक दगडा आणला असता, 5-25 पानं त्याला असते, दरवर्षी गेले असते. कारण सोन्याचा पिंपळ आहे. एक दगडा आणला, वर्षभर घेतला, तर मग आता महिला मंडळी तर जास्त वाढल्या असतात, त्यांना अलंकार करावे लागतात, त्यांना भिन्न भिन्न वेगळे वेगळे अलंकार करावे लागतात. मग ते गेल्या असत्या, त्या म्हणल्या असत्या 5-50 पेक्षा 100-200 घेऊन येऊ आपण. काय पानं? कशाचे? बोला ना. त्या पिंपळाचे. पण कोणत्या पिंपळाचे? सोन्याचे पिंपळाचे. बरं का, विचार करा. पण तो पिंपळ सोन्याचे आहे, आपल्याला दिसत नाही, हे खरं आहे. दिसत नाही, हे खरं आहे. पण सोन्याचं आहे, हे खरं आहे. याचा अर्थ संत बोलतात ते खरंच आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. याचा अर्थ सोन्याचा अलंकार, अलंकारामध्ये सर्वश्रेष्ठ असतं. सोन्याची उपमा सर्वश्रेष्ठ असते. माणसं म्हणते का सोन्यासारखा माणूस आहे, मग माणूस थोडा सोन्याचा आहे, पण माणसाला सोन्यासारखं म्हणतात की नाही, म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे. तसा तो पिंपळ सुखाचा आहे. सुखाला उपमा सोन्याची दिली आणि म्हणून तो संतांच्या ज्ञानोबारायांच्या दारात आहे. सुख प्रत्येकाला हवं आहे ना, मग ज्ञानोबारायाकडे जा आणि सुख प्राप्त करून घ्या, कारण तिथे सोन्याचं पिंपळ आहे आणि आपल्याला सुखाचं पिंपळ. सोना म्हणजे सुख आहे आणि आपल्याला सुख जरा प्रत्येकाला लागत असेल तर तुम्ही ज्ञानोबारायांच्या दारात जा. तसंच तुकोबारायला मी का सांगितले हे प्रमाण 2 टप्प्यातले सांगून आपल्याला का सांगायचं आहे, हे असं बोलल्यानंतर त्याचा अर्थ तसा कसा होतो. तसं शरीर दुःखाचे कोठार हे बरोबरच आहे आणि शरीर दुर्गंधीचे स्थान हे बरोबरच आहे. या शरीरामध्ये शरीर अपवित्रच आहे. काय पवित्र आहे या शरीरामध्ये? शरीर एवढं चांगलं दिसतं. माणसं या शरीराकरता किती सजवता हो, किती घडवता, किती मडवता, काय मेकअप करतात हो, किती मेकअप करतात. लग्न असेल तर विचारूच नका. कीर्तनाला नाही करत एवढं, पण लग्नात विचारूच नका. कीर्तनात काय हो, काही लोक मंदिरात जायला मेकअप नाही करीत, कीर्तनात जायला मेकअप नाही करीत, पण लग्नात केल्याशिवाय राहत नाही. खऱ्या अर्थाने अहो देवळात जायचं असेल तर देव आपल्याला पाहणार आहे आणि देवाची दृष्टी आपल्यावर पडली तर जीवन धन्य होणार आहे. पण माणसं तिकडं करीत नाही. बरं का, जीवन धन्य करायचं ठिकाण कोणतं आहे? एक तर गुरु अथवा देव आहे. दोघांकडे जाताना आनंदाने गेलो पाहिजे. स्वच्छ कपडे घातले पाहिजे. भारी हलके नाही सांगत मी, भारी ना हलके वेगळा भाग, पण स्वच्छ कपडे असले पाहिजे. आणि मग मात्र ते जर आपण तिथे गेलो, अंतकरण शुद्ध असलं पाहिजे आणि देवाकडे गेलो, देवाची दृष्टी आपल्यावर पडेल, जीवन धन्य होऊन जाईल. मग हे शरीर जर पाहिलं, या शरीरात आहे तरी काय? जरा थोडं कापलं, जरा याला कापलं शरीराला तर त्यातून रक्त निघेल. 2-4 दिवस जर ठेवलं, पाणी गेलं आणि मग मात्र ते पिकल्या जाईल, त्याच्यातून भसा भसा पू निघेल, वास येईल. काय शरीरात चांगलं आहे हो? ज्या हाताला आपण जवळ हात घेतो, जर त्याच्यात दुर्गंधी यायला लागली, हा देहानाची वंत मला मूत्राचा वास, देहानाची वंत मला मूत्राचा
साधा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तेच बाधा दुर्गंधी रे अमंगळ तेच बाधा स्मरी त्या हरिहरा स्मरी त्या हरिहरा शरण गाई गोविंदा शरण गाई गोविंदा पर्यंते मदालता स्वहं जो जो रे बाळा पर्यंते मदालता स्वहं जो जो रे बाळा पर्यंते हरिहरा स्मरित हरिहरा शरण गाई गोविंदा शरण गाई गोविंदा पर्यंते मदालता रे बाळा पर्यंते मदालता रे वा, महाराजांनी मदलासेतलं प्रमाण दिलं, इतकं सुंदर आहे. आपल्या बाळाला केलेला उपदेश या मदलासीमध्ये आहे. मदलासा म्हणजे मध्य प्रदेशला मदलास, तिकडं प्रदेश नका समजू. आमच्या अभंग पाठातलं एक प्रकरण आहे, त्याला मदलासा प्रकरण म्हणतात. जसं भजनी मालिकेतले मंगल शिरोण वेगळे आहेत, नाट वेगळे आहेत, काकडा वेगळा आहे, हरिपाठ वेगळा, गवळण वेगळं, वासुदेव वेगळे, आंधळे वेगळे, पांगळे वेगळे. तसं त्यामध्ये नाट वगैरे त्यातले एक प्रकरण मदलासा तिने आपल्या बाळाला उपदेश केलेला आहे. स्मरण त्या हरिहरा पुत्रा जाहिरे वना, त्याला स्मरण कर, हरिहराच स्मरण कर, जीवन धन्य करून घे. हा देह नाशवंत मळमूत्राचा बाधा. काय आहे याच्यामध्ये? मळमूत्रच आहे ना. वरी चर्म घातले रे, चर्म घातलं, कातड आहे, हे कातड बाजूला काढून बघा, हे शरीरात काय चांगलं आहे? कातड जरी बाजूला केलं, हे शरीरातला रक्ताचा सापळा, हाडकाचा सापळा दिसेल आणि मांस मज्जर या ठिकाणी दिसल्या. काय पाहण्यासारखं या शरीराकडं? पण माणसं मात्र त्याच्याकरता आकर्षित होतात आणि त्याच्याकरता जपायचा प्रयत्न करतात. जीवन तोपर्यंत संपून जातं. आजचा माणूस जसा दिसतो तो उद्या नसतो. आजचा या वर्षी असा असतो तो पुढच्या वर्षी नसतो. 10 वर्षांनी तो तसा नसतो. म्हातारपणी तो बिलकुल नसतो. शरीरामध्ये बदल हा निसर्गाचा नियम आहे. शरीर हे क्षणाक्षणाला मरत आहे, बदल होतो आहे. विचार करा, हे शरीर जाणारच आहे, हे अविषय जाणारच आहे, हे धनही संपणारच आहे, हे जीवनही संपणारच आहे. पण आपण संपण्याकरता आलो नाही, त्याच्याकरता आलो की ज्याची प्राप्ती करायची तो ईश्वर आहे. पण त्याची प्राप्ती न करता जर आपण निघून गेलो तर अवघडच होईल की नाही. मग काय करा, या नाशिवंत देहाने अविनाशी भगवंताची प्राप्ती करा. म्हणून शरीर उत्तम चांगले, अविनाशी भगवंताची प्राप्ती करण्याकरता हे शरीरानेच होईल. कारण दुसरे शरीर नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिते. पशूंना ते कळतच नाही. बैलांना कीर्तनाला यावं असं कळतं का हो? नाही. गाढवांना दिंड्या काढावं असं कळतं का हो? गुबडगडी भजन मंडळ स्थापना करतात का? त्यांना ती कळत नाही. ज्याला कळत नाही, जे बैल त्यांना कळत नाही, ते कीर्तनाला येत नाही. जे बैल कीर्तनाला येतच नाही, ज्याला कीर्तन कळत नाही. म्हणून पशु काय पाप पुण्य जाणती. बरं का, विचार करा. जे कीर्तनाला येतात ते माणसं असतात. ज्याला ज्ञान आहे हे माणसं आहे. ज्याला बुद्धीच नाही ते पशु आहे, बुद्धीच नाही. बरं का, बरेच माणसं म्हणजे खऱ्या अर्थाने पशुला नाव ठेवून फायदा नाही. कारण पशु सुद्धा आपला आपला धर्म सांभाळतात, पण माणसं सांभाळतात की नाही शंका आहे. पशु बघा, गाई भुकीने व्याकुळ झाली तरी ती गाय मांस खात नाही. भुकेने व्याकुळ झालेली गाय असते, भुकेने व्याकुळ झाली तरी ती मांस खात नाही, चाराच खाते. पण भुकीने व्याकुळ झालेला वाघ आहे, त्याला जर शिकार नाही लागली तरी तो चारा खात नाही, तरी तो घास खात नाही, ते गवत खात नाही, तो शिकारच करतो, मांसच खातो. कारण त्याचा आहार ते आहे, खाद्य ते आहे, त्याचा आहार तो आहे, त्याचा आधर्म तो सांभाळतो, तो मांस खातो. आणि गाय मात्र चाराच खाते. कारण ती गाय ही शेळी, गाय, बकरी, मेंढी हे जे काही आहे ते पूर्ण शुद्ध शाकाहारी आहेत. आणि बरं का, 2 प्रकार आहे. कुत्र मांसाहारी, लांडग मांसाहारी, कोला तुम्ही जागे आहे ना बापू, ध्यानात ठेवा बरं का, लक्ष द्या. काही मांसाहारी आहे, काही शाकाहारी आहे. बरं का, मांसाहारी कोण आहे? ज्याचे दात लांब असतात, 2 दात त्याला लांब असतात, बाकीचे सारखे असतात. बरं का सर, 2 जे सरळे असतात ना, लांब दाताचे, ते मांसाहारी आहे. आणि ज्याचे सरळ दात गोल असतात, सारखे असतात, ते शुद्ध शाकाहारी आहे. अजून नाही कळलं? सोपं सांगतो ऐका. जे जिभीना पाणी पितात, जिभीने
बरं का सरपंच साहेब, जिभीने जे पाणी पितात, जिभीना पाणी पिणारे लोक, म्हणजे ते पशु असो का कोणी असो, जिभीना पाणी पितो तो शुद्ध मांसाहारी आहे. आणि वटाने पाणी पितो तो शुद्ध शाकाहारी आहे. कळलं का? वटाना पाणी पिती बकरी ती शुद्ध शाकाहारी, वटाने पाणी पिती गाय शुद्ध शाकाहारी, आणि जिभीना पाणी पितं ते कुत्र शुद्ध मांसाहारी. हा, जिभीना पाणी पितो तो वाघ शुद्ध मांसाहारी. बरं का? ते त्याचं खाद्य पाहतात, खातात. पण माणसं इतके खाली आले, इतके खाली आले, ते दोन्ही खातात हो, दोन्ही पितात. जे नको प्यायला पाहिजे ते पितात. म्हणजे दुधाचंच बोलतो मी, दुसरं काही डोक्यात घेऊ नका. दुधाच्या बाटल्या घेता बा असंच सांगायचंय मला. हा, माणसाने जे प्यायला पाहिजे ते प्यायला पाहिजे, नाही खायला पाहिजे ते नाही खायला पाहिजे. पण माणसाचा धर्म इतका खाली आला, माणसाला दोन्ही पुरेना. धर्म सांभाळला पशुने, सोडला माणसाने. नाहीच कळलं का? आणखीन सोपं सांगतो. चोर माणसं करतात, पकडून कुत्रे देतात. धर्म इतका खाली आला महाराज. पकडणारे कुत्रे, असे काही कुत्रे महाराज, त्यांना सर्व कळतं. आम्हाला सर्जेराव भाऊ कोते पाटलांनी एक कुत्र दिलं आश्रमात. ते जर्मन शेफचं कुत्र आहे काहीतरी, जर्मन शेफ ना, असं एक कुत्र सर्जेराव पाटील कोते, सम्राट लॉन्सचे मालक, त्यांनी आम्हाला एक कुत्र दिलं. ते म्हणले महाराज तुम्हाला कुत्र द्यायचं. मला वाटलं काय देत आहे कुत्र, काय त्या कुत्र्यामध्ये, कुत्र्यासारखंच कुत्र असेल ना. ते म्हणले तसं नाहीये, कुत्रच आहे पण कुत्र्यासारखं नाही. म्हणले ते वेगळं आहे थोडं. म्हणलं काय? हे वाज घेतं ते कुत्र. आम्हाला जे दिलेलं पिल्लू होतं ते असं वाज घेतं महाराज. त्याला जे बोललं ना ते शिकवलं तसंच करतं. आता ते इतकं हुशार होत चाललं महाराज. लहानच होतं, आता जरा मोठं होतंय. ज्याला जसं सांगितलं पोरं दर्शनला येते ते दर्शनला येतं. आबाला एक हिरडू टाकून देतो कुत्र्याचा. त्याचं नाव आम्ही श्रीनाथ ठेवलेलं आहे. नाथ त्याचं नाव काय ठेवलं? अडबंगनाथाकडे आलं ना त्याचं नाव श्रीनाथ ठेवलं. एवढं हुशार कुत्र आहे महाराज, एवढं हुशार कुत्र आहे. बरं का? अडबंगनाथ संस्थानला ते सर्जेराव पाहून दिलं. कुत्र्याला सुद्धा ज्ञान असतं, हे कुत्रे सुद्धा सांगून जातात. हे ध्यानात ठेवा माणसाने. विठाला माझा विषय काय चालला? धन्य जीवन आणि निंदे जीवन. त्या दुर्योधनाला सत्ता संपत्ती ऐश्वर्य मिळालं होतं, पण त्यांनी कधी सुख मानून नाही घेतलं, कधी समाधान मानून नाही घेतलं. आयुष्यभर दुखी राहिला, पांडवांना छळायचा प्रयत्न केला, पांडवाकडे नको तेवढा त्रास द्यायचा प्रयत्न केला. शेवटी जीवन संपलं, मरावं लागलं त्याला, तरी पण तो सुखी झाला नाही. मिळाला तरी दुसऱ्याला त्रास देता देताच मेला, तरी जीवन धन्य झालं नाही. त्याच्या बापाचंही तसं आहे, पुत्र तसं आहे, बाप कसा आहे. म्हातारा धृतराष्ट्र पुत्र मोहामध्ये अडकला. एकदा राजा झालेला माणूस, एकदा त्या पदावर बसलेला माणूस इतका व्यापक असला पाहिजे, त्याचे विचार इतके मोठे असले पाहिजे, त्याचा उद्देश इतका मोठा असला पाहिजे, आणि त्याचं कार्य एवढं व्यापक असलं पाहिजे, त्यावेळेला त्याला सुख समाधान शांती भेटते. जर मोठं पदही मिळालं पण उद्देश संकुचित असेल, उद्देश छोटा असेल, बुद्धी छोटी असेल, तर मोठ्या पदावर जाऊन सुद्धा माणसं क्रांती करू शकत नाही. धृतराष्ट्राला या भारताचं साम्राज्य मिळालं होतं, पण त्यांनी आपल्या पुत्रमोहामध्ये ते सगळं दवडलं महाराज. काय जीवन आहे त्या धृतराष्ट्राचं. आयुष्यभर दुःख भोगलं. शेवटी जाता जाता ज्याला 100 मुलं झाले, पण पाणी पाजायला एकही मुलगा शेवट नव्हता. अंतकाळी पाणी पाजण्याकरता एकही मुलगा शेवट नव्हता त्याच्याजवळ. 100 मुलं झाले. कौरव मारले पांडवांनी, सगळे मेले महाराज. आणि शेवटी त्या ठिकाणी पांडवांनी सांभाळ केला. पांडवांनी सांभाळ केल्यानंतर त्याच ठिकाणी भीमाला राग यायचा. याच्यामुळेच वाटोळं झालं आमचं. कोणामुळं? या काकामुळं, चुलत्यामुळं. चुलताच होता तो धृतराष्ट्र, याच्यामुळे वाटोळं झालं. तो जेवायला बसला धृतराष्ट्र, तर भीमाने जावा, ए खाय रे आंधळ्या. भीमानी खाय आंधळ्या. अरे आम्ही तुझे पोरं मारलेली आहेत, तुझे पोरं मी मारलेले. सगळे भीमाने मारले बरं का. महाभारत डोळ्यापुढे आणा चित्र. सगळे 100 कौरव भीमानी एकट्याने मारलेले महाराज. मी मारले म्हटले, आम्ही मारलेले. त्यातनं अन्न हे तयार झालं, त्या रक्तातनं अन्न तयार झालं. आता तू अन्न खात नसून तुझ्या मुलाचं रक्तच खातो. खा आंधळा. कोणता बाप असा आहे हो, आपल्या मुलाच्या अन्न म्हणजे रक्त झालेलं आहे ते अन्न खाईल का? कोण खाणार आहे? ते ताट सरकून द्यायचा. धृतराष्ट्र असं वाळून चालला. धर्मराजाने रोज यावं, दर्शन घ्यावं. काका काही बरं नाही का तुम्हाला? तब्येत अशी का सुकते आहे? आपल्याकडे सगळं काही चांगलं आहे, भगवंताच्या कृपेने काही कमी नाही, तरी पण तुम्ही असे नर्वच खा. रोज यावं, विचारावं. आणि धर्म निघून गेला धर्मराजा, तर भीमाने येऊन दम द्यावा. एकाने चांगलं म्हणावं आणि एकाने दम द्यावा. काय राहणार तो धृतराष्ट्र. परिणाम असा झाला, तितक्यामध्ये एक दिवस नावेलाच झाला, वाळून गेला होता, दुःखी झाला. धर्मराजाने विचारलं, काका काय दुःख आहे सांगा ना, का तुम्ही एवढे तब्येत खराब करून घेतलेली आहे सांगा ना. त्याने सांगितलं, हे बघ,
याचं कारण असं आहे, रोज भीम येतो म्हणले, जेवतानीच मला असणार म्हणतो तुझे पोरं आम्ही मारलेले आहेत, त्यामुळं आता पोरं मारलेल्याची आठवण जर करून दिली तर मी कसं अन्न खाणार आहे धर्मा सांग ना. भीमाला बोलून घेतलं धर्मराजाने, रे भीमा इकडे म्हटले. आला का रे, रोज तू काकाकडे येतो, जेवतानी सांगतो आम्ही तुझे पोरं मारलेले, असं कुठं जेवतानी सांगायचं असतं का. तो म्हणला चुकलं दादा, आता असं नाही करणार, बदलून घेईल. दादा निघून गेला. दुसऱ्या दिवशी आला. त्याने विचार केला, धर्मराजा तर भाऊ आहे पण राजा आहे ना, राज आज्ञेचं पालन केलं पाहिजे. आणि मग 1 तास आधीच गेला धृतराष्ट्राकडे. काय आंधळ्या, आमच्या चहाड्या लावतो का, आमच्या या ठिकाणी खोड्या करतोस का. अरे आंधळ्या, तुझे पोरं आम्ही मारलेले, माझ्या भावाला जर सांगितलं तर बघ म्हणले गदाच टाकील डोक्यात. 1 तास आधी जायचा आणि सांगून यायचा. तो म्हणला आता भावाची आज्ञा आहे, जेवताना कुठं सांगायचं का, मग जेवणाच्या आधीच सांगितलं तर काय बिघडलं म्हणले 1 तास. असं त्याने डोकं लावलं. विचार करा, राजा होता तरी धृतराष्ट्राला धन्य जीवन जगता आलं नाही. शेवटी कंटाळला, मध्यरात्रीला वनात निघून गेला. आणि जंगलात गेल्यानंतर जंगलाला अग्नी लागली आणि अग्नीमध्ये भडभड भडभड अग्नी पेटला. धृतराष्ट्र जळून भस्म झाला. कोणाचं सांगतो मी, आपल्या देशाचं एक काळ साम्राज्य ज्याने भोगलं, जो राजा होता, राजा धृतराष्ट्र, ज्याला साक्षात श्रीकृष्णाने वंदन केलं होतं. अनेक वेळेला कृष्ण शिष्टाई करायला आले, देवाने वंदन करावं, देवाने नमस्कार करावा, तरी त्याला महत्व कळू नये. त्याचं जीवन धन्य झालं नाही. 100 मुलं होते, पाणी पाजायला एकही असू नये. याला काही जीवन म्हणता का. ज्याला 100 होते त्याला एक कामाला आलं नाही. ज्याला 100 मुलं होते बापू, त्याला एक कामाला आलं नाही. ज्याला 100 होते, नाहीच कळलं, ज्याला 100 होते त्याला एकही कामाला आलं नाही. आपलं जरा विचार केला पाहिजे. आपल्याला 7-8, 10 असतील, काय असून ते बी कमी झाले. जुने परंपरेत होते, आता तर हम दोन हमारे दो एवढे झाले हो. पूर्वी तरी आपल्या घरात 10-10, 5-5 माणसं, 10-10, 12-12 माणसाचं कुटुंब होतं. आता कमी होत चाललं, पुढं एकच राहील. अवघड आहे. असो, माझा मुद्दा इथं असा आहे, ज्याला 100 असून कामाला आले नाही, निंदे जीवन आहे. पण त्याच्या उलट आमच्या तुकोबारायांचं जीवन आहे. या जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखा श्रीमंत त्या काळात कोणी नव्हता. 400 एकर जमीन होती हो, राजवाडा होता, वाणी म्हणजे त्या ठिकाणचे सावकार होते. पण दुष्काळ पडला, सगळं धन जगाच्या कामाला वाटून दिलं, जगाकरता उपयोगी आले. आणि मग मात्र ते धन द्रव्य वाटून जे होतं तेव्हाही फार भाळून गेले नाही, आणि जे वाटून दिल्यावर काहीच राहिलं नाही तेव्हाही दुःखी झाली नाही. ते तुकाराम महाराज आहे. लक्षात येतं ना. आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला द्या. परहित बसे जिनके मन माये, परहित बसे जिनके मन माये, तिनका वो दुर्लभ जगत कछु नाये, तिनका वो दुर्लभ जगत कछु नाये. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. सिया राम, सिया राम, जय जय राम. जय जय राम. परहित बसे जिनके मन माये, परहित बसे जिनके मन माये, तिनका वो दुर्लभ जगत कछु नाये, तिनका वो दुर्लभ जगत कछु नाये. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. भैये सो जो राम रचि राखा, भैये सोई जो राम रचि राखा, को करी तर्क बड़ावई साखा, को करी तर्क बड़ावई साखा. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. जय जय राम. तुळशीदास रामायणामध्ये फार सुंदर सांगतात. परहित बसे जिनके मन माये, तिनका हो दुर्लभ जगत कछु नाही. जो दुसऱ्याचं हिताकरता जगतो, दुसऱ्याला मदत करतो, त्याच्या जीवनात काही कमी पडत नाही. परहित बसे जिनके मन माये, तिनका हो दुर्लभ जगत में कछु नाही. माय बापांनो, ही भावना आपल्या अंतकरणात असली पाहिजे. दुसऱ्याला मदत करा. तुकाराम महाराजांनी जे होतं ते वाटून दिलं आणि आनंद झाला, समाधान झालं. शेवटी
सगळं लोक फार स्वार्थी असतात हो. ज्याच्याकडे सगळं आहे ना, धनवंत लागे, सर्व मान्यता आहे जगी, जोपर्यंत पैसे अडके धन वैभव पद प्रतिष्ठा आहे लोक डोक्यावर घेतात, पण जे निघून गेलं की जवळचे सुद्धा लांब जातात. हे कलियुगाचे माणसं आहे. तुकाराम महाराजांकडे सगळं होतं, लोक मानत होते, आता काहीच राहिलं नाही, लोक निंदा करू लागले. आणि शेवटी परिस्थिती अशी आली माधवीताई, या ठिकाणी त्यांना भिक्षा मागून खावं लागलं. पण तुकाराम महाराजांना भिक्षा नाही मिळाली गावात. लोक धक्के मारून काढू लागले, लोक नावं ठेवू लागले. कोपले हे जान गावाचे पाटील, आता मज कोण भीक खाली, कोण भिक्षा देणार आहे आता. जन कोपलेले, पाटील गावातला रागवलेले आहेत, भिक्षा दिली नाही. पण तुकाराम महाराजांनी तिकडे लक्ष दिलं नाही, भजन कधी सोडलं नाही. रात्रंदिवस चिंतन आणि समाधान. आम्ही चिंता करतो त्यामुळे दुःख आहे. कुठे जाऊ त्या माणसं चिंताच करतात, चिंतन करत नाही. रोज माणसाने 45 मिनिट्स ध्यान चिंतन केलं पाहिजे, किमान 45 मिनिटं. आपण जन्माला आलो, मरणार तर आहोतच, एक दिवस जाणार तर आहोतच, पण आलो कशा करता. देवाने आम्हाला हा नरदेह दिला, त्याच्या भक्ती करता दिला ना, त्याच्या प्राप्ती करता दिला ना. आणि जर दिलेला आहे, आम्ही जर ते केलं नाही तर आमचं जीवन निंदे ठरेल, आमचं जीवन निष्फळ ठरेल. आमचं निष्कामतेने नाही जगलो तर असणारा भगवान परमात्मा कसा मिळणार आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे. आणि म्हणून याचा विचार करण्याकरता सत्संग, कीर्तन, प्रवचन, कथा असते. म्हणून मायबापांनो, तुकाराम महाराज मात्र रात्रंदिवस काही होऊ द्या, काही होऊ द्या, म्हणजे संसारात काही असो आत्मा नसो तरी पण चिंता केली नाही, चिंतन केलं. दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची, दिन रजनी हाची धंदा, रजनी हाची. गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे रात्रंदिवस चिंतन केलं, चिंता नाही केली. कारण जे होणार ते होणार आहे, नाही होणार ते नाही होणार, कशाला चिंता करायची. पण रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. पांडुरंग 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 रात्रंदिवस चिंतन केलं महाराज. रात्रभर दिवसभर तेच चालायचं. हा, ते तुकोबर आहे. दिन रजनी हाची धंदा, कोणता गोविंदाचे पवाडे. रात्र ना कळे, दिवस ना कळे, अंगी खेळे दैवत हे, ते तुकोबाराया. आणि शेवटी भजनाच्या जोरावर, भजनाच्या जोरावर, भक्तीच्या जोरावर जगाचा मायबाप तुकाराम महाराजांना भेटायला आला. कारण जे जे संत यायचे पंढरपूरला जायचे, महाराज आम्ही चाललो बरं का पंढरपूरला, काही सांगायचंय का. तुकाराम महाराजांनी म्हणावं, त्या जगन्नाथाला, ज्या विठ्ठलाला, पांडुरंगाला एकच सांगा, तुकाराम महाराजांनी तुमची आठवण केली म्हणा, एवढा निरूप द्या. आणि मग वारकरी देहूवरनं ज्यावेळेस पंढरपूरला जायचे, देवा पुढे गेले, हे देवा पांडुरंगा, तू दिनाचा मायबाप आहे, हा अनाथाचा नाथ आहेस, तुला निरूप आलेला आहे. तुकाराम महाराजांनी निरूप सांगितला, आठवण केली होती. आणि मग देवाला आनंद झाला. निरूप या संता हाती आला, संतांच्या हाती निरूप देवाला आला. काय निरूप आहे, एकच म्हणा, माझी आठवण करा. आणि आठवण करून एक दिवस मला नेण्याकरता या म्हणावा, एवढीच इच्छा आहे. तुका म्हणे मज आठवा, तुका म्हणे मज आठवा, मुळा लवकारी पाठवा, मुळा लवकारी पाठवा, लवकरी पाठवा, मुळा लवकरी पाठवा, लवकरी पाठवा,
पण निरूप दिला तुकोबरायने. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. हे देवा माझी आठवण करा, मूळ पाठवा. दीपावलीचा सण आला, मुलीची एकच इच्छा असते, गावातलं कोणी भेटू द्यावं. भाऊबंदातच नाही म्हणत मी, गावातलं जरी भेटलं, गावातला एखादा माणूस जर, आताचं नाही सांगत, आताच्या सगळ्या सुविधा झाल्या, फोन आला, सगळ्या आधुनिक टेक्नॉलॉजीच्या सगळ्या सुविधा झाल्या, पण पूर्वीच्या काळी या सुविधा नव्हत्या. आपल्या गावातला व्यक्ती त्या गावात जर मुलीला दिसला, एकच सांगायचे, अहो तुम्हाला घरी काही निरोप द्यायचा आहे का? गावातला माणूस असू द्या, भावकीतला असलं तर मग तो विचारूच नका, आणि हाती जवळचा भाऊबंदातला असलं तर मग तो बोलूच नका, कारण तो घरातला वाटायचा. काय निरूप द्यायचा का? दादांना निरूप द्यायचा, काकांना द्यायचा का, अण्णाला निरूप द्यायचा आहे का? असं ज्यावेळेस म्हणाले की ती मुलगी म्हणायची काही नाही, एकच निरूप आहे, दीपावलीचा सण आला ना, मला मुरळी पाठवा. तुका म्हणे मज आठवा मुळ लवकरी, मला मुरळी पाठवा. तसं आज तुकोबराय सांगतात, देवाला एकच सांगा, मला नेण्याकरता मुरळी पाठवा. भगवंताने विचार केला, इकडचं तिकडचं पाठवण्यापेक्षा मुलीला आणण्याकरता भावानी जावं, चुलत भावाने जावं, मावस भावाने जावं, मुलाने जावं, हा आनंदाची मुलीला. पण स्वतः बापच न्यायला आलं तर तो अति आनंद आहे. ध्यानात ठेवा, बापू ध्यानात ठेवा. भावाने गेला आनंद, चुलत भावाने गेला आनंद, काकाने गेला आनंद, मावस भावाने न्यायला गेला आनंदच आहे, मुरळी कुणी गेला आनंद आहे. पण बाप जर मुरळी गेला तर तो आनंद गगनात मावत नाही मुलीला. लक्षात घ्या. आता विचार केला पांडुरंगाने, माझी आठवण तुकोबारायने केली ना, मुरळी जायचं आहे, मूळ जायचं आहे, पण आपणच गेलो पाहिजे. तुकाराम महाराज मात्र आठवण करताय ना, पांडुरंग स्वतः विचार करतात, आपण गेलो पाहिजे. आणि मग इंद्रायणीच्या पलीकडच्या काठावरती, अलीकडच्या काठावर गाव होतं, पलीकडच्या काठावरती भगवंतानी विमान आणलं आणि तिथे उतरले. कारण विमानानं ते हेलिकॉप्टर कुठे उतरत नाही, त्याला ते उतरायचं ठिकाण लागतं. हा, मग पलीकडे उतरलं. पहिला आला पुरुषोत्तम, याचा अर्थ वेगळा आहे, मी सामान्य सांगितला, पण प्रमाण आहे का? पहिला आला पुरुषोत्तम, मध्ये इंद्रायणी आहे. इंद्रायणी म्हणजे भक्तीची नदी आहे. भक्ती केली, भगवंत त्या काठावर येतो आणि अंतःकरण शुद्ध झालं की पलीकडचा अलीकडे येतो आणि आपल्याला घेऊन जातो. हे ध्यानात ठेवा. मायबापांना देव आला आणि आला देव भेटला, महाराजाला आनंद झाला. आणि मग तुकाराम महाराज म्हणले, देवा आलास तू? म्हणले हो. पाहुणे घरासे आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडत जर्जर, कोप मोडत जर्जर. पाहुणे घरासे आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडत जर्जर, कोप करू उपचार, कोप मोडत जर्जर. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेश, काय करू उपचार, कोप मोडत जर्जर, कोप मोडत जर्जर. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेश, काय करू उपचार, कोप मोडत जर्जर, कोप मोडत जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांदियल्या कन्या, दरदरीत पाण्या माझी रांदियल्या कन्या, मोडक्याच्या बाजा वरी वाकळांच्या सेजा. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेश, काय करू उपचार, कोप मोडत जर्जर, कोप मोडत जर्जर. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेश, काय करू उपचार, कोप मोडत जर्जर, कोप मोडत जर्जर. भगवान परमात्मा पाहुणा आला, देव सोयरा आला घरा, देव सोयरा आला घरी. देव आला, पाहुणा आला, सोयरा देव आला. मायबाप देव आल्यानंतर तुकोबरायांना आनंद झाला. महाराज या बसा, आले ना तुम्ही देवा, बसा. मग काय केलं त्यांना जेवायला? काय केलं महाराज? कन्या केल्या. सांगा, तुकोबरायांची परिस्थिती चांगली नाहीये, गरिबीची आहे. दरदरीत पाण्या मांजी रांदी येल्या कन्या, कन्या खायला केल्या. सांगा, गुलाबजामुन नाही हो, आपण पाहुणे गेलो आपल्याला पुरणपोळ्या, भजे, कुडे, पापड, बोंड सगळे असतात, तरी आपले पाहुणे नाराज होतात हो. एवढे खाऊन खरं सांगू का, एक तुम्हाला आबा, काही माणसं मुलीला पाहायला जातात, तिकडे दणकून पोहे शिरा खाऊन येतात, नंतर कळू म्हणतात, यांना जेवूच घालू नका तुम्ही. म्हणजे काय म्हणजे विनाकारण आहे की नाही? पाहुणे जातात, अरे बाबा मुलगी नसल आवडली तर त्याच वेळेला सांगा, महिना घालतो तो.
काही काही 2 दिवस 4 दिवस नाही, 8 दिवस नाही, 15 दिवस, महिना घालतात. मधले ते विचारूच नका. मधले फार म्हणजे आपल्या भागातले नाही बरं का. आपल्या भागात काही जॉईनिंगचे राहतील ते जॉईन करणारे. आता ताई देखत मला लई बोलायला नका लो. तुम्ही जे जॉईन करणारे राहतात लग्न जमवणारे ते फार डेंजर राहतात बरं का. कळू म्हणतात. तिकडचं निरोप आला तरी 8 दिवस देतात तिकडे सांगायला. म्हणजे विचारूच नका, कारण त्याच्याशिवाय याला किंमत येत नाही. हा विचार करा, आज पाहुणा आलेला आहे. कोण आलं? जगाचा जगन्नाथ आला. पण तक्रार नाही महाराज. दरदरी पाण्या देवाने 2दा कण्या खाल्ल्या. किती खाल्ल्या ज्ञानेश्वर सर? बरं का, 2दा कण्या खाल्ल्या देवाने. हा पण एकदा कण्या ह्या कलियुगातल्या आहेत, एकदा द्वापार युगातल्या आहेत. एकदा द्वापार युगातल्या कण्या खाल्ल्या, एकदा कलियुगातल्या कण्या खाल्ल्या बरं का ताई. पण द्वापार युगातल्या कण्या जरा बऱ्या होत्या, घट्ट होत्या. त्या कन्या त्या शेवटी घट्ट कन्या कोणाच्या? विदुरा घरच्या भक्षुनी कन्या प्रमानंदे झाला बरं का. मनमोहना मुरली बाला नंदाचा आलबेला. तो आलबेला नंदाचा, पण विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. बरं तो आला ना कृष्ण, नंदाचा कृष्ण आहे, आणि तो नंदाचा कृष्ण येतो विदुराच्या घरी, कन्या खातो, त्याला परमानंद होतो. पण आज मात्र तुकाराम महाराजांकडे तोच आला विठ्ठल, आनंद झाला. पण त्या कन्या जरा घट्ट होत्या. पण या कशा आहे? दरदरीत पाण्या मांजिरान दिल्या कन्या. बरं ठीक आहे, कन्या खाल्ल्या आणि मग मात्र बसायला टाकलं. काय हो त्यांच्याकडं? मोडक्या त्या बाजा, वरिवा कळांच्या शेजा. बाजा आहे पण त्याही चांगल्या नाही, वाकड्या आहेत, मोडलेल्या आहेत, तुटलेल्या आहेत. त्या बाजीवर देवाला बसवलं. देवाला बसायला भक्ती लागते, अंतकरण शुद्ध लागतं. देव कुठेही बसायला तयार असतो. शबरी करता राम कुठं आले? गवताच्या चटईवर बसले हो. शबरी मातेचं प्रेम पाहिलं बरं का. सारवलेल्या जागेवर बसले भगवंत. देवाला अंतकरण शुद्ध करा, तो तिथे बसतो बरं का सर. आणि अंतकरण शुद्ध जर झालं, स्वच्छ जर झालं, तर हृदयात येऊन सुद्धा बसतो. त्याच्याकरता अंतकरण पवित्र असावं, ते शुद्ध असावं, ते सात्विक असावं, ते निर्मळ असावं. आणि मग निर्मळ जर झालं तर येऊन गोपाळ राहे तेथे. देव येऊन राहतो. तुकाराम महाराजांचं अंतकरण काय महाराज? देवाला बसले आणि मग मात्र सांगितलं, आता तुम्हाला मी न्यायला आलो, चला महाराज. महाराज म्हणले, देवा तू आलास, पण आता मात्र दशमी आहे. दशमीच्या दिवशी वारकऱ्याचा नियम आहे, न जाणे. दशमी आहे ना, आज येणार नाही. उद्या एकादशी आहे, एकादशीचे आम्ही कट्टर वारकरी आहेत, आता येणार नाही. थांबला देव मुक्कामी. एकादशीचा दिवस उगला, चला ना महाराज, आता नाही येणार. म्हटले, देवा तुला माहीत नाही, आम्ही कट्टर वारकरी आहे, एकादशीचं व्रत असतं, रात्री जागरण असतं, आणि मग आम्ही जात नसतो. मग थांबले महाराज. देव दुसऱ्या दिवशी थांबले. तिसरा दिवस उगला, आता चला ना महाराज. म्हटले, देवा तुला खरंच कळत नाही, द्वादशी दिवशी विशेष भोजनाचा आनंद असतो. हा जेव घालतात ना लोक, द्वादशीची तिथीला अन्नदान असतं. असं करता करता प्रतिपदा बीजीपर्यंत देवाला थांबवलं. चला, दशमी ते बीजीपर्यंत थांबवलं आणि बीजीपर्यंत थांबवलं. भगवंत म्हटले, आता काही थांबता येणार नाही महाराज, चला चला. म्हटल्यानंतर भगवंताने आदेश दिला. भगवंताने आदेश दिल्या आता ठीक आहे म्हटले, हरकत नाही. पूर्वीच्या गाडी मुरहडी यायचा आणि चला म्हटलं की जावं लागायचं. 2-3 दिवस थांबायचा. गाडी बैलाचं वाहन असायचं, टांग न्यायला असायचं, आणि मग त्या जेवण वगैरे पुरणपोळ्या झाला की मग दुसऱ्या दिवशी जायची तयारी असायची. गाडीचा प्रवास जुना आठवा. आणि मग मुरहडी न्यायला मुलीला जसं येतो तसं तुकोबराय आले. आणि मग आता आल्यानंतर मायबापांनो न्यायला निघाले. तुकाराम महाराज म्हणले, जातो आता, यायला मी हरकत नाही, पण मग देवा तू जरा तुझं विमान सज्ज कर. आपल्या भाषेत टांगा बैल गाडा घालत जरा आलोच मी. आलो म्हटल्यानंतर सगळे लोक जमलेले होते. सगळ्यांकडे पाहिलं आणि तुकोबराय म्हणतात, हे बघा, आजपर्यंत मी तुमच्यात होतो, आतापर्यंत मी तुमच्यात राहिलो होतो, आतापर्यंत तुमचे माझे जिव्हाळ्याचे संबंध होते, तुम्ही मला फार प्रेम दिलं आणि तुम्ही आज या ठिकाणी आलात बरं का. डॉक्टर साहेब या इकडे पुढे बसा. तुम्ही हे सगळं केलंय, आता मात्र तुम्ही सगळे होते, आनंद झाला, तुम्ही मला फार प्रेम दिलं. आता मी जातो, तुम्ही सगळेजण आहात, तुमचे उपकार माझ्यावर आहे, मी जातो आहे. आणि जात असताना मी तुम्हाला नमस्कार करतो, पण मी जातो, तुम्ही माझ्यावर कृपा असू द्या. आणि जे इथे आहे त्यांची कृपा असू द्या, इथे नाहीये त्यांना माझा नमस्कार सांगा. अभंगाचं पहिलं चरण. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो, तुम्ही
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात, आम्ही जातो तुम्ही, किती सुंदर शब्द आहे, आम्ही जातो आता पण तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही चाललेलो आहोत पण तुमची कृपा मात्र गरजेची आहे बरं का. म्हणून आपली ही संस्कृती आहे, पुढच्या माणसाच्या ताब्यात व्यवहार देत असताना, आपल्या घरातली सत्ता देत असताना, संपत्ती देत असताना, ज्याच्याकडे ज्याला घ्यायची आहे त्यांनी म्हणावी, हे जरी माझ्याकडे तुम्ही देत असाल तर तुमची कृपा माझ्यावर सदैव असू द्या. गावाचा व्यवहार असेल, गावाचं काम असेल, तालुका जिल्ह्याचा असेल, राज्याचा असेल, देशाचा असेल, म्हणजे आम्ही आमच्या आदर्शाचा आशीर्वाद घेतला पाहिजे, आमच्या महापुरुषाचा आदर्श घेतला पाहिजे आणि मग आम्ही जीवन जगलो धन्य होतं. तुकाराम महाराज आता अंतकाळी चाललेले आहेत, तरी पण सर्वांना सांगतात, माझ्यावर तुमची कृपा असू द्या. सांगा, एवढे मोठे अधिकारी तुकोबार आहे, पण लिनता बघा ताई. कधी कधी हे चिंतन करत असताना आपण कुठेच बसत नाही, आपण सर्वसामान्य आहोत. कोणाला कशाचा अभिमान, कोणाला कशाचा अभिमान, कोणाला पदाचा अभिमान, कोणाला प्रतिष्ठेचा अभिमान, कोणाला ज्ञानाचा अभिमान, कोणाला कलेचा अभिमान, आपल्याला कोणाला शरीराचा अभिमान, कोणाला सत्ता संपत्तीचा अभिमान. तुकोबाराकडे सगळं काही होतं, देव त्यांचा झाला, पण लिनता बघा. जाऊ द्या, तुकाराम महाराज तर आपल्याला पाहायला नाही मिळाले, पण वाङ्मयानुसार चिंतनाला घेतो. माझे गुरुवरे नारंगिरी महाराज बघा ना, सरला बेटाचे एवढे मोठे महंत होते, गंगागिरी महाराजांच्या गादीवर 5वे होते, पण गुरुवरे नारंगिरी महाराज सारखे त्यागी संत, त्यांच्यासारखे सदशील संत आणि त्यांच्यासारखे समाधानी संत आज कलियुगात दुसरे पाहायला मिळणार नाही महाराज. कारण बेटामध्ये आम्ही अनुभवलं, 12 वर्षे माझ्याकडे भंडाऱ्याची सेवा होती कोठीची ताई. बेटात असताना भंडारीची सेवा माझ्याकडे असायची आणि तेव्हा कोणी सामान्य जरी वारकरी आला, साधा संत आला, महाराजांनी हात जोडावा आणि त्यांना नमस्कार करावा. वारकऱ्यातला वारकरी साधा आला तरी हात जोडावा, नमस्कार करावा, प्रति उत्तर द्यावं. नवे नवे राजकारण्यातला जरी एखादा नेता आला, मंत्री आले, आमदार आले, खासदार आले, वारकरी भक्त आले, महाराजांनी त्यांना वाकून नमस्कार करावा. गंगागिरी महाराज सप्तात तुम्ही पाहिला असेल बरं का, मोठे नेते असेल, वारकरी आले, एखादे टाळकरी आले, सामान्य कपडे घातले, त्याला हात जोडावा. काय अधिकार होता हो. सामान्य वारकरी आले कीर्तन घ्यायला, त्यालाही नमस्कार करावा. ह्यो अधिकार नारंगिरी महाराजांचा एवढा मोठा असून अंतकरण किती पवित्र होतं, दुसऱ्याविषयी किती जिव्हाळा होता आणि दुसऱ्याला किती मोठा सन्मान होता. आम्ही अनुभवलं, आपण पाहिलं. याला कृत्य जीवन म्हणतात बरं का, म्हणजे जीवनधन्य जीवन म्हणतात. आणि शेवटी हे सगळं काही असताना हजारो लोक, लाखो लोक गंगागिरी बाबांच्या सप्ताहाला असले. कीर्तन झालं की महाराजांना लोकांनी विचारावं, नंतर म्हणावं, महाराज काय सप्ताह झाला, किती मोठा सप्ताह झाला, किती मोठा अन्नदान घडलं, किती मोठं कार्य घडलं. महाराज म्हणायचे, हे गंगागिरी बाबाने करून घेतलं. वाह. आजच्या काळात आपण जर एखादं कार्य केलं, लग्न केलं, काही केलं, साखरपुडा केला, एखादं कीर्तन केलं, सप्ताह केला, आपल्याला असं वाटतं आपल्यामुळं झालं, माझ्यामुळं घडलं, मी केलं म्हणून झालं. गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाला 15 ते 20 लाख लोक जेवले, तरी नारंगिरी बाबा म्हणायचे, हे गंगागिरी बाबाने केलं. मला वाटतं हा माझ्यासह आपण सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे नारंगिरी बाबांचा. हा नुसतं तुम्ही घेतला पाहिजे ना आम्ही नाही असं नाही, ना आम्ही घेतला पाहिजे तुम्ही घेतला नाही पाहिजे असं नाही, आपण सर्वांनी घेतला पाहिजे. कारण मोठे माणसं जे असतात, मोठे व्यक्ती जे असतात, मोठे संत जे असतात, ते स्वतःला कधी मोठं मानत नसतात, दुसऱ्याला कमी समजत नसतात, त्याला संत म्हणतात. हे देणार बरं का. आम्हाला हे सगळं काही प्राप्त झालेलं आहे. नारंगिरी बाबा आपल्याला गुरु मिळाले, असे संत आपल्याला सद्गुरू मिळाले, हे आपलं भाग्य आहे. आमचे डांगे सर, खऱ्या अर्थाने आज पाहिलं तर ताई पण आलेलं आहे तिथे, मॅडम डांगे सर, इंद्रभान पाटील डांगे सर, आमच्या अडबंगनाथ संस्थानला फार मोठं त्यांनी सहकार्य केलं. त्या काळात माझं मंदिराचं काम चालू असताना आबा मला फार वेळोवेळी सहकार्य असायचं आणि दरवर्षी धर्मनाथ बीजीला ते विद्यार्थी घेऊन यायचे. धर्मनाथ बीज तिथं सुरू झाली, विद्यार्थी घेऊन यायचे. त्या ज्या पावल्या आहेत, ती संस्कृती आहे. मंदिराचं काम चालू असताना वेळोवेळी मदत केली, स्वतः केली आणि दुसऱ्याकडून करून घेतली. असे माणसं फार तुरळक असतात जगामध्ये. दुसऱ्याला प्रवृत्त केलं की ते चांगलं कार्य आहेत महाराजांचं, आपण केली पाहिजे मदत, म्हणजे दुसऱ्याला परहित बसे. पुन्हा तिथंच जाईल, किशे के काम जो आये उसे येन सान कैते, हे आम्ही सरांचं अनुभवलं. आणि म्हणून धर्मनाथ बीजेला ज्ञानेश्वर तुम्हाला सुद्धा यावं लागेल. यंदाचं निमंत्रण देतो तुम्हाला. 13 जानेवारी ते 21 जानेवारी रामराव महाराज ढोक यांची कथा आहे.
नवनाथ पारायण आहे. हजारो लोक यावर्षी पारायणला बसणार आहे आणि महाराष्ट्रातला मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी यंदा ठेवलेला आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी बरं का महाराज सगळ्यांनी हजेरी लावावी. सगळ्यांना मी जाहीर निमंत्रण सगळ्यांनाच देतो आहे. रामराव महाराज ढोक यांची 2 ते 5 दुपारी कथा आहे. आपण सर्वांनी यावं आणि त्या ठिकाणी लाभ घ्यावा. पण ज्ञानेश्वरांना विशेष सांगतो की तुमचे विद्यार्थी फार वर्ष झाले मी निमंत्रण द्यायला शाळेत आल्यावर या, आता नका घेऊ, पण निर्धा सुचवलं बा, सहज आठवलं म्हणून. कारण माझ्या आवडीलाची मिरासिका देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा ही वडिलाची परंपरा आहे ना. ज्ञानेश्वरांनी निमंत्रण देऊन टाकतो, आबा तुमच्यावर जबाबदारी. असो, मला काय सांगायचं आहे, आपण हे आपलं कार्य केलं पाहिजे, आपलं कार्य जोपासलं पाहिजे. मोठे माणसं कशा असते हे सांगत होतो तुम्हाला. आणि म्हणून नारायणगिरी महाराज या जगातले सर्वात उंच संत आजच्या काळात झाले, पण त्यांनी कधी कोणाला नाव ठेवलं नाही, दुसऱ्याची कधी निंदा केली नाही, दुसऱ्याला कधी कमी समजलं नाही. नवे याच्या उलट सांगू का, ज्या गावात जायचे ताई महाराज म्हणायचे हे गाव आमचं आहे. काय म्हणायचे, हे गाव आमचं आहे. मग त्या गावातल्या जाती, त्या गावातले धर्म, त्या गावातले पंथ, त्या गावातली संस्कृती, त्या गावातले स्त्री पुरुष, त्या गावातले लहान मोठे, हे सगळे माझे म्हणायचे. ही व्यापकता ज्यांच्याकडे होती ते नारायणगिरी महाराज होते. त्यांना ही संतांची परंपरा आहे आमची. ज्ञानोबा आहे ते सांगतात ना, अवघे विश्वची माझे घर, ऐशिमती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची झाला. ही व्यापकता ज्यांची आहे ते संत असतात. आज तुकाराम महाराजांची तीच अवस्था आहे. आता मी चाललो वैकुंठाला, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावे. तुकाराम महाराजांवर कृपा असण्याकरता आम्ही एवढे चांगले का हो? त्यांच्यावर कृपा करणारे आमच्याकडे एवढी शक्ती आहे का हो? पण ते बघा किती संत विचारवंत असतात आणि मोठे असतात. तुकाराम महाराजांनी किती वेळेला असे शब्द उद्गार केला, महाराज सगळ्या संतांनीच केला. तुकाराम महाराज म्हणतात, लागून या पाया बरं विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, मुखाने नामस्मरण करा, मी पाया पडतो. तुकाराम महाराज म्हणले. आता नाथ महाराज तसेच म्हणले एका ठिकाणी, लागून या पाया जनावी नवीत, मुखी बोला दत्त वारंवार, मुखी बोला दत्त वारंवार, मुखी बोला दत्त वारंवार. लागून या पाया जनावी नवीत, पाया जनावी नवीत, लागून या पाया जनावी नवीत, या पाया जनावी नवीत, मुखी बोला दत्त वारंवार, मुखी बोला दत्त वारंवार, मुखी बोला दत्त वारंवार. हे महापुरुष जे आहेत, लागून या पाया जनावी नवीत, मुखी बोला दत्त वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार. अपार सुख प्राप्त होईल. हे पाया पडतो, तुम्ही दत्त दत्त म्हणा, हे तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. तुकाराम महाराज म्हणतात, कृपा असू द्यावी, विनंती आहे आणि सकाळा सांगावी विनंती माझी, माझी विनंती सांगा, पाया पडतो अशी अपेक्षा केली. पण काही माणसांनी सांगितलं, महाराज थांबा ना जरा, अजून 10-5 वर्ष राहा ना आमच्यात, जरा तुम्ही आता गडबड का करतात जायची वैकुंठाला, जरा देवाला त्याला सांगा परत ये, आणि जरा थांबा नाही इथे. महाराज म्हणले, आता शक्य नाही, आता शक्य नाही. देव न्यायला आला, माझी वाट बघू लागला. जसा मुरळी आला, गाडी गळ्या घातली, तांग गळ्या घातलं आणि तिची बास्केट सुटकेत जर तांग्यात जाऊन पडली आणि बैल तयार झालेली असते, हातात कासरा असेल, ती मुलगी म्हणते आता थांबणार नाही. गाडी गळ्या घातलेली, माझा मुरळी वाट बघत आहे, आता मला जायचंय. तसं तुकुवर आहे म्हणतात. देव न्यायला आला आणि आता वेळ झाला, आता मी थांबणं शक्य नाही. आतापर्यंत तुमच्यात होतो, तुम्हाला माझा अधिकार कळाला नाही, मी कळवलो नाही, पण आता थांबणं शक्य नाही. आता कशामुळे शक्य नाही, वेळ फार झाला, वाडा वेळ झाला, उभा पांडुरंग, वाडा वेळ झाला, उभा पांडुरंग, वाडा वेळ झाला, उभा पांडुरंग, वाडा वेळ झाला, उभा पांडुरंग. वैकुंठी श्रीरंग बोलावितो, वैकुंठी श्रीरंग बोलावितो, वाड वेळ झाला, उभा पांडुरंग, वाड वेळ झाला, उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग
प्रेमाने वर हात करा. सर्वजन प्रेमाने सर्वांची वर हात करा. प्रेमाने आणि आनंदाने भजन करा. विठोबा रखुमाई प्रेमाने टाळी वाजून भजन करा. चला राम हरी अप्पा आणि डांगे परिवार अभया.
वाडवेळ झाला, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. मायबाप वैकुंठाला भगवंत न्यायला आले, त्यावेळेला तुकोबाराय जायला निघालेली आहेत. जाता जाता ज्या विमानात बसून न्यायला आले, ती विमानाची जी पायरी होती, शिडी जी होती, जरा उंच होती. तुकाराम महाराजांचं काही वर जायला हात पुरेना, पाय पुरेना. विमानात बसायला नाही तरी शिडी दुसरीच आणावी लागते ना. म्हणजे जिथं विमान उतरतं तिथून शिड्या वेगळ्या येतात. पण ते एअर इंडिया असू की कोणतंही असू दे, आता ते किम फ्रेश असेल, त्याला बरं का डॉक्टर साहेब, शिड्या वेगळ्या आणाव्या लागतात. तुकाराम महाराजांना न्यायला विमान आलेलं आहे, पण इथे शिडी जरा उंची कमी पडली. तिकडनं सगळेजण आलेले होते, त्यात काळ सुद्धा आला होता वेळ बघून. त्या काळाला बघितलं ताई. तुकाराम महाराज म्हणले, काळा इकडे. काय महाराज, एकच विनंती आहे, एकच विनंती आहे, इकडे घे ना. परिणाम असा, काळ आलेला होता आणि त्या काळाला सांगितलं, ये इकडे. आला. काय महाराज, वाक म्हणले इथे. वाकला. काळाने खाली वाकावं. तुकाराम महाराजांनी त्याच्या डोक्यावर पाय दिला, वर गेले. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. माथा पायावर म्हणजे पाय दिला माथ्यावरती, वर बसले. विमानात बसून त्यावेळेला लोक पाहत होते. पाहता पाहत्या डोळ्याची पापणी हलावी आणि तुकाराम महाराज वैकुंठाला निघून गेले, गुप्त झाले. शेवटचे चरण. अंत काळी विठू आमासी पावला, अंत काळी विठू आमासी पावला, अंत काळी विठू आम्हासी पावला, अंत काळी विठू आम्हासी पावला. पुढी सैत झाला तुका, वाढ वेळ झाला हो बापा पांडुरंगा, वाढ वेळ झाला हो बापा पांडुरंगा, वाडा वेळ झाला उभा पांडुरंग, वाडा वेळ झाला उभा पांडुरंग. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानराज अंतकाळी विठू आमासी पावला, पुढे सयेत झाला गुप्त तुका, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. अभंगावरती भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी बरोबर 2 तास कीर्तनाला होऊन गेले. कारण माझे जवळचे माणसं आहे, कमी तरी कीर्तन का करावं, पण जास्त वाढू नये म्हणून महाराजांना इशारा केला. वाढ वेळ झाला, आता ठीक आहे, उभा सगळे पांडुरंग. आता वेळ फार झाला ना, आता शक्य नाही. मायबापांनो, 1 वाजून माझ्याकडं 5 मिनटं झाले. 5 मिनटं मी जास्त घेतले. 11ला कीर्तन सुरू झालं, तरी बरोबर 2 तास झालं. कमी तरी का करायचं आहे, कारण माझे जवळचे माणसं आहे. कीर्तनकाराने निदान कीर्तन तेवढी ड्युटी केली पाहिजे बरं का. मला आप्पांनी फोन केला, म्हटले महाराज 10चा टाईम टाकलेला आहे, पण तुम्ही 10ला येऊ नका म्हणले. म्हणजे दम दिला होता रामहरी आप्पाने. म्हणजे मला लेट आहे. कुठे आप्पा ते हे बघा, आप्पाने मला दम दिला. महाराज 10चा टाईम लोका करताय म्हणले, तुम्ही मात्र 10:30 ते 11:45 या आणि 11ला कीर्तन सुरू करायचंय. हे संकेत मला आधीच दिले होते. मी म्हटलं मी बरोबर 1 वाजेपर्यंत करणार आहे, कमी करणार नाही बरं का ताई. म्हणून आज या ठिकाणी रामहरी आप्पा खऱ्या अर्थाने उपासने महाराजांच्या संस्थेमध्ये अनेक वर्षापासून काम करतात आणि दोघे भाऊ आनंदाने जीवन जगत होते.
माझा संबंध या घराशी अनेक वर्षापासून आला. खऱ्या अर्थाने अण्णा आपल्यातून गेलेले आहेत, पण अण्णांचं जे नाव आहे, अण्णांचं जे कार्य आहे भीमराज भाऊ, हे अत्यंत वाखाणण्यासारखं आहे. आणि म्हणून या परिवारात खऱ्या अर्थाने आनंद होता, समाधान होतं आणि सगळे जिव्हाळ्याचे संबंध आणि जिव्हाळ्याने नांदत होते. त्यातले आपले अण्णा गेलेले आहेत, पण कार्य मात्र चांगलं केलं. त्यांना जी गती मिळाली असेल त्या ठिकाणी चिरशांती लाभावी ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. वाणीला विराम देतो. 10 मिनिटात आदरांजली अर्पण करणारी मंडळी आलेली आहेत. कोणी जागा सोडू नये विनंती आहे. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित. विठ्ठल